त्यांना अगदी म्हणजे त्याला पूर येणे म्हणतात, अशा पद्धतीने त्यांची विधानं चालू आहेत। मात्र आम्ही संयमी नेतृत्वाचे शिलेदार आहोत असं आम्ही कायम म्हणतो। त्यामुळे प्रसाद लाड असतील किंवा आशिष शेलार असतील किंवा अजून कोणी असतील, ही सगळी मंडळी काय बोलतात याकडे आम्हाला लक्ष द्यायला काही फारसा वेळ नाही। मात्र एक नक्की, जेव्हा मनसे प्रमुख हे ताज एंड्समध्ये फडणवीसांना भेटतात तेव्हा मनसे प्रमुख हे फार चांगले भाजपाला वाटत असतात। मात्र त्याच मनसे प्रमुखांनी शिवसेना प्रमुखांच्या सोबत मोर्चा काढायची भाषा केली की मात्र भाजपाला अतिशय विपरीत विधानं सुचायला लागतात। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की या मोर्चाच्या निमित्ताने दोन पक्षांचं मनोमिलन हे भाजपाला अजिबात रुचलेलं नाही, किंबहुना भाजपाचं पित्त खवळणारं आहे। आणि त्यामुळे भाजपाच्या प्रवक्त्यांची, नेत्यांची, उपनेत्यांची जी काही भाषा आज आम्हाला सकाळपासून ऐकायला मिळत आहे ती एका अर्थाने ही माणसं कशा पद्धतीने मराठीवर, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवर सूड उगवणारी माणसं आहेत, महाराष्ट्र विरोधी धोरण घेणारी कशी माणसं आहेत ते या निमित्ताने आपण बघत आहात। आशिष शेलार म्हणतात की ठाकरे बंधू हे गैरसमजाचे बळी ठरत आहेत। मुळात भाजप ही मराठीसाठी असंही आशिष शेलार म्हणतात। जर भाजपा मराठीसाठी कट्टर आहे तर भाजपाने मराठीसाठीचा लिखित अध्यादेश का काढला नाही? कारण आम्ही सगळ्या प्रकारचा वेळ आपल्याला दिलेला आहे, मनसे प्रमुखांनी सुद्धा वेळ दिलेला आहे। इवन काल सकाळी मनसे प्रमुखांच्या सोबत सरकारचे प्रतिनिधी चर्चा करायला आले त्यावेळेला त्यांनी सुद्धा तो पुरेसा वेळ दिला आणि ती बाजू समजून घेतली। मात्र ती बाजू जेव्हा पटली नाही आणि आम्हीही 2 महिन्यांपासून ज्या वेळेला त्यांना सांगतोय की तुमचा लिखित अध्यादेश कुठे आहे, तेव्हा त्या लिखित अध्यादेशामध्ये मात्र जाणीवपूर्वक फडणवीस हे खोडसाळपणा करताना दिसत आहेत। त्यांच्या या खोडसाळपणाला कंटाळूनच चिडून जाऊन काही विधी क्षेत्रात काम करणाऱ्या वकिलांनी सुद्धा फडणवीसांना या संबंधाने आपण तद्दन मुख्यमंत्री पदावर, जबाबदार पदावर असतानाही खोटी माहिती देत आहात या संबंधाने त्यांना नोटीस बजावलेली आहे, हेही आपल्याला ज्ञात आहे। विशेषतः आशिष शेलार किंवा प्रसाद लाड किंवा अजून कोणी यांच्यातली मंडळी ही काय बोलतात तर मला असं वाटतं की मुळात या लोकांचं शिक्षण झालेलं नाही, यांना मराठी भाषा आणि मराठी भाषा कशा पद्धतीने अभ्यासक्रमात येते, त्याचा नेमका प्रोफॉर्म काय असतो, त्याची कार्यपद्धती, त्याचा आकृतिबंध काय असतो, हाच मुळात यांना कळत नाही आहे। कारण कालही मी सुधीर भाऊंचं म्हणणं एके ठिकाणी ऐकलेलं होतं आणि सुधीर भाऊ असं सांगत होते की नाही आपल्याकडे 3 भाषा आहेतच ना हो, असं नाही। 0 ते 14 वयोवर्ष वयोगटातील